हे बघा असं करा. नंबर 1 2 3 4. नंबर 1ला 2ला आणि 4ला आणि 5ला वायर आहे. 3 नंबरला वायर नाही. ओके. त्याच्यानंतर इथं 9 नंबरला आहे. इथं 10 नंबरला आहे. 11 नंबरला आहे. 12 13 14 15 आणि 16 या वायरी चेक करायच्या खालच्या. कधी कधी निघतात, या तुटतात असे. निघाली नाही असे आहे ना, लूज आहे का काय ते चेक करायचं. इथं पण कधी कधी वायर निघते. इथून एक ओपन आहे, 2 3 4, परत 5वी ओपन आहे, 6 7 8 9 10 ओपन आहे, 11 12 13 ओपन आहे, 14 15 16 17 ओपन आहे, 18 19 20 ओपन आहे, 21 22. त्याच्यानंतर हे टायमर काढ. 1 नंबर 2 नंबर, 1 नंबर वायर आहे, 2 नंबर ओपन, 3 नंबर, 4 नंबर ओपन, 5 नंबर, 6 नंबर ओपन, 7 नंबर ओपन, 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर, 9 नंबर ओपन, 10 नंबर, 11 नंबर, 12 नंबर, 13 नंबर, 14 नंबर ओपन, 15 नंबर आणि 16 नंबर ओपन. कॉन्टॅक्टरची वायर NS कॉन्टॅक्टरला एक T1ला वायर आहे. त्याच्यानंतर इकडं टाकलं एक नंबर 00, मग T3ला डायरेक्ट T3ला आहे ऑक्झिलरी. त्याच्यानंतर L1 L3 2 वायर. त्याच्यानंतर ES कॉन्टॅक्टर, ESला पण सेम आहे, T1ला आहे, नंतर T2ला आहे आणि T3ला आहे. एक ऑक्झिलरी वरतून यांनी काय केलं आहे, वरतून L2ला घेतली आणि L3ला घेतली. त्याच्यानंतर HU कॉन्टॅक्टर, GH कॉन्टॅक्टर, HU कॉन्टॅक्टर, याच्या वायर्स वगैरे व्यवस्थित टाईट करायच्या. फक्त हे सगळ्या वायर लावलेल्या. GH आहे, HU आहे, RWLB, RWLB सगळ्या वायर्स आहे. त्याच्यानंतर RWLA हा फ्यूज आहे, लक्षात राहून द्यायचं. हां, जर एक्सरे येत नसेल, मशीन शूट होतं आहे, एक्सरे येत नाही, तर हा फ्यूज काढायचा, चेक करायचा. त्याच्यानंतर CTR, हा CTR आहे, हा स्टेशन सिलेक्शनसाठी असतो. ते फिट झाले एकदम सगळे. हा हे फिट आहे एकदम. नाही डब्यावरचे हा ते फिट आहे, त्याला काही अडचण नाही. त्याच्यानंतर इकडे काय नाही, मी हे टर्मिनल्स बस झालं. मग हे स्विचेस आहे, हे स्विच कसे ऑपरेट होतात तुम्हाला दाखवतो. फिरवा एखादा स्विच फिरवा, बघा ते कसे ऑपरेट होतात. कधी कधी ना वायर निघाली किंवा अटकला तर स्टेशन तुमचं हे नाही होते, KB वगैरे सिलेक्ट नाही होते, बरोबर ना. याच्या पण कधी कधी वायर निघतो, लक्षात ठेवायचं. बारीक वायर्स आहे. त्याच्या पुढचे असे ते चेक केलं आता. KB हां हे KBचं आहे. याच्यात पण चेक केलं आहे. एक पण वायर अशी व्यवस्थित, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. ही ओपनच आहे का? हां ती ओपन असते, ती वायर ती ओपनच ठेवलेली आहे.
फॅन खाली आहे ना. आणि इथं टाकला आपण